हॉर्मुझमध्ये अमेरिकेकडून नाकेबंदी, इराणहून जाणाऱ्या आणि इराणला येणाऱ्या जहाजांची केली नाकेबंदी, जगभर इंधन पुरवठ्यावरती परिणाम होण्याची भीती. आखाती युद्धामध्ये चीनची प्रथमच अमेरिकेला थेट धमकी, हॉर्मुझमध्ये आमची जहाजं अडवू नका, इराणसोबत आमचा व्यापार आणि ऊर्जा करार, चीनचा इशारा. मुंबईमध्ये ड्रग्सच्या ओव्हरडोसने 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू, गोरेगाव नेस्को संकुलातील लाईव्ह कॉन्सर्टच्या दरम्यान घेतले ड्रग्ज, मृतांमध्ये एका मुलीचाही समावेश, पोलीस ठाण्यामध्ये सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल, 3 जणांना अटक. नागपूरमध्ये राजधानी एक्सप्रेसमधून 4 कोटी 26 लाख रुपयांचं कोकेन जप्त, एका महिलेला अटक, औषधाच्या 50 कॅप्सूलमध्ये लपवून सुरू होती तस्करी. अमरावतीच्या परतवाड्यामध्ये अखेर मुलींचा अश्लील व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी मोहम्मद अयाजवरती गुन्हा दाखल, आमदार प्रवीण तायडेंच्या तक्रारीनंतर गुन्हा. नाशिकच्या TCS मधील लैंगिक शोषणाची टाटा सन्सकडून अंतर्गत चौकशी सुरू, कसलेही शोषण किंवा दबाव सहन करणार नाही असं अध्यक्ष N चंद्रशेखरन यांचं स्पष्टीकरण. बोंधू अशोक खरातला 4थ्या गुन्ह्याप्रकरणी पुन्हा एकदा न्यायालयामध्ये हजर करणार, महिलेला लग्नाचं आमिष दाखवून लैंगिक शोषण केल्याचा आरोप, पोलीस पुन्हा एकदा खरातची पोलीस कोठडी मागण्याची शक्यता. अशोक खरातची पत्नी कल्पना खरात अजूनही बेपत्ता, पोलिसांच्या कार्यक्षमतेवरती देखील प्रश्नचिन्ह, कल्पना खरातच्या चौकशीमधून मिळू शकते मोठी माहिती. त्र्यंबकेश्वर संस्थानचा विश्वस्त पुरुषोत्तम कडलक याला अटक, दर्शनाच्या काळा बाजाराच्या प्रकरणी पोलिसांची कारवाई, भाविकाकडून दर्शनासाठी 3,000 रुपये उकळल्याचा पुतण्यावर आरोप. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना 135व्या जयंतीच्या निमित्तानं देशवासियांकडून अभिवादन, चैत्यभूमीवरती राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून अभिवादन, संसद भवन परिसरातही उपराष्ट्रपती, पंतप्रधान, विरोधी पक्ष नेत्यांकडून वंदन. आणि बिहारमध्ये उद्या नव्या मुख्यमंत्री आणि सरकारचा शपथविधी, भाजप आणि JDU मधल्या सत्ता वाटपाचा फॉर्म्युला निश्चित, भाजपचा मुख्यमंत्री आणि JDUचे 2 उपमुख्यमंत्री असणार, सूत्रांची माहिती. पुण्यामधली महत्त्वाची, कारण राज्याच्या समाज कल्याण विभागाकडून चालवण्यात येणाऱ्या पुण्यामधल्या वसतिगृहामध्ये सादर करण्यात आलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये जहाल नक्षलवादी हिडमा याचं उदात्तीकरण करण्यात आल्यामुळे आता वाद पेटलेला आहे. सुरक्षा दलांनी काही महिन्यांपूर्वी नक्षलवाद्यांच्या विरोधामध्ये केलेल्या कारवाईमध्ये हिडमा मारला गेला होता. मात्र पुण्यामधल्या विश्रांतवाडी भागामध्ये असलेल्या समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहातल्या विद्यार्थ्यांकडून आयोजित करण्यात आलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये हिडमाचं उदात्तीकरण असलेलं गाणं हे विद्यार्थ्यांकडून सादर करण्यात आलं. हे जे नृत्य सादर झालं तर ते तुम्ही कसं ठरवलं, गाणं कोणतं निवडायचं किंवा कशा पद्धतीनं त्याचं सादरीकरण करायचं? तर आता माझे जे हे मित्र आहेत हे बरेच जण चंद्रपूर, गडचिरोली अशा दुर्गम भागातून इकडं शिक्षणासाठी आलेले आहेत. तर ह्या नृत्याची कल्पना अशी झाली की 10 मिनिट अगोदर आमचं ठरलं की सर्वजण आपापली संस्कृती दाखवत आहेत. जसं की आपण सगळे महापुरुष दाखवत होतो, जसं की छत्रपती शिवाजी महाराज झाले, महात्मा ज्योतिराव फुले झाले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झाले, अण्णाभाऊ साठे झाले, सगळे महापुरुष दाखवत होतो. तर कुठेतरी आपण बिरसा मुंडा यांना पण दाखवलं पाहिजे अशी कल्पना एक 10 मिनिटं अगोदर सुचली. त्यामुळं आपल्या सर्व मुलांनी एक नृत्य 10 मिनिटं अगोदर बसवलं होतं आणि ते सादर केलं. त्यामध्येच आम्ही 3 गाणे सिलेक्ट केले होते. एक होतं अंबरपरा तुंबरपरा आणि एक होतं आदिवासी जंगल रखवाला आणि तिसरा होता इडमा. इडमाबद्दल आम्हाला एवढंच माहीत होतं की इडमा एक पर्वत आहे. त्या व्यतिरिक्त आम्हाला काहीच माहीत नव्हतं की इडमा एक नक्षलवादी आहे म्हणून. आणि सांगायचं झालं तर आदिवासी जंगल रखवाला म्हणून आदिवासी एक जंगलाच्या रखवाली करते आणि अंबरपरा तुंबरपरा हे गाणं एक डान्सचा याच्या उद्देशानेच आम्ही घेतलं होतं. हिडमाचा उल्लेख तुम्ही पर्वत म्हणून केला असं तुमचं म्हणणं? हां, नक्कीच. आम्ही इडमा फक्त पर्वत म्हणून आम्हाला माहीत होतं, नक्षलवादी म्हणून माहीत नव्हतं. आम्हाला फक्त काल माहीत झालं की इडमा एक नक्षलवादी आहे म्हणून. त्या टाईमला आम्ही एवढं बघितलं नाही की लिरिक्स काय आहे हे. आम्ही फक्त म्हणजे पहिलं गाणं गेलो होतं अमरपारा तुमरपारा, त्याच्यानंतर घेतलं होतं आदिवासी जंगल रखवाला. मग सजेशनमध्ये आम्हाला आलं होतं हे गाणं आलं होतं, आम्ही लावलं. फक्त बीट्स छान आहे म्हणून हे गाणं आम्ही वापरलं. फक्त त्यापेक्षा आमचं काही वेगळं हेतू काहीच नव्हतं.
त्याची हिस्ट्री आम्हाला काहीच माहीत नव्हती सर. आम्हाला ते गाणं जेव्हा आम्ही आदिवासी जंगल रखवाला हा गाणं सिलेक्ट करत होतो तेव्हा ते सजेशनमध्ये आलं होतं. मग ते गाणं जसं लावतं ते डीजेवर होतं. मग त्याचे वाईब्स आम्हाला चांगले वाटले होते. मग तेव्हा कुठं आम्ही ते गाणं निवडलं होतं, म्हणजे अगदी 10 मिनिटात निवडलं होतं. तर समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे यांनी या सगळ्या प्रकरणाची आपण चौकशी केली असून अनावधानाने हिडमाचा उल्लेख असलेलं गाणं सादर झालं असा दावा केलाय. आम्ही जेव्हा मी स्वतः वैयक्तिक यांच्याशी बोललो तेव्हा यांना प्रत्येक गोष्ट विचारण्याचा प्रयत्न केला की तुम्हाला हे आधी माहिती होतं का, तुम्हाला कोणी सांगितलं होतं का, तुम्हाला या बाबतीत कोणी हे नृत्य घेण्यासाठी काही तुम्हाला वाव दिली आहे का. तर तर लेकरांचं इनोसंट आमचे विद्यार्थी आहेत, अनावधानाने झालेली ही चूक तर त्यांच्यासाठी नाहीच आहे, परंतु आपण सर्वजण जाणते आहोत. तर त्या पद्धतीने या विद्यार्थ्यांकडून ही गोष्ट घडलेली आहे. तर हा हिडमा नेमका कोण होता जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. छत्तीसगडच्या अत्यंत मागास पुवर्ती या गावामधून वयाच्या 16व्या वर्षी नक्षली चळवळीमध्ये हिडमा सामील झाला. अत्यंत क्रूर नक्षली कमांडर, सुरक्षा दलांचं सर्वाधिक नुकसान करणारा अशी देखील त्याची ख्याती आहे. नक्षलींच्या सगळ्यात धोकादायक बटालियन 1चा तो अनेक वर्ष म्होरक्या देखील राहिला. 6 एप्रिल 2010ला ताडमेटला इथे हिडमाच्या नेतृत्वामध्ये स्फोट घडवण्यात आला. यामध्ये सीआरपीएफचे 76 जवान मृत्युमुखी पडले. 2013 मध्ये सुकमा इथे झिरम घाटीमध्ये काँग्रेस नेत्यांच्या ताफ्यावरती हल्ला करण्यात आला. 31 काँग्रेसच्या नेत्यांची हत्या घडवून आणण्यात आली. 2017 मध्ये भेज्जी इथे सीआरपीएफची चकमक झाली. 12 जवान या चकमकीमध्ये शहीद झाले. 2017 मध्ये बुरकापाल इथे 25 पोलिसांच्या मृत्यूला हिडमाची बटालियन कारणीभूत ठरली. एप्रिल 2021 टेकुलगुडा इथे हिडमाच्या नेतृत्वामध्ये 23 सीआरपीएफच्या जवानांची हत्या करण्यात आली. छत्तीसगड, तेलंगणा, झारखंड, ओडिसा, महाराष्ट्र या राज्यांमध्ये मिळून हिडमावरती 6 कोटी रुपयांचं बक्षीस लावण्यात आलं होतं. 18 नोव्हेंबर 2025ला आंध्र प्रदेशामध्ये पोलिसांसोबतच्या चकमकीमध्ये हिडमाला कंठस्नान घालण्यात यश आलं. मुंबईच्या गोरेगाव नेस्को संकुलामधील लाईव्ह कॉन्सर्टमध्ये ड्रगच्या ओव्हरडोसनं 2 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक अशी घटना घडली आहे. मुंबईच्या गोरेगाव पूर्व इथल्या नेस्को संकुलामधली ही धक्कादायक अशी घटना आहे. कॉन्सर्टमध्ये सहभागी झालेल्या एका नामांकित कॉलेजच्या 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आणि खळबळ माजली आहे. मृतांमध्ये एक मुलगा आणि एक मुलगी असल्याची माहिती आहे. आणखी एक विद्यार्थी गंभीररित्या जखमी झालाय. त्याच्यावरती रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू आहेत. या प्रकरणी 6 जणांना अटक करण्यात आली आहे. वनराई पोलीस ठाण्यामध्ये सदोष मनुष्यवधाचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला. नेस्कोच्या सनी जैन, इव्हेंट ऑर्गनायझर आकाश समळ तसंच जखमी झालेल्या कॉलेज तरुणीचा मित्र रौनक खंडेलवाल यांच्या विरोधामध्ये सध्या गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान या घटनेमुळे परिसरामध्ये खळबळ आहे. दरम्यान याच नेस्को सेंटरच्या बाहेरून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी. म्युझिक कॉन्सर्ट दरम्यान ड्रग्सच्या ओव्हरडोसने 2 विद्यार्थ्यांच्या मृत्यू प्रकरणी अखेर वनराई पोलीस ठाण्यामध्ये आयोजकांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. गोरेगावच्या याच नेस्को सेंटरमध्ये शनिवारी या म्युझिक कॉन्सर्टचं आयोजन करण्यात आलं होतं. विद्यार्थ्यांसाठी हा संपूर्ण कॉन्सर्ट होता आणि कॉन्सर्ट दरम्यान अचानक जे विद्यार्थी यात होते त्यातील काही विद्यार्थ्यांना त्रास होऊ लागला. 2 तरुणींना चक्कर आली, त्या याच ठिकाणी बेशुद्ध पडल्या. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तर एक 28 वर्षाचा इसम होता, त्याला फिट आली, त्याला देखील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यातील 2घांचा मृत्यू झालेला आहे. तर एका तरुणीची परिस्थिती अद्यापही गंभीर असल्याची माहिती आहे. जेव्हा या संपूर्ण प्रकरणाचा तपास करण्यात आला, नेमकं या कॉन्सर्ट दरम्यान काय झालं तर असं समोर आलं की या कॉन्सर्टमध्ये विद्यार्थ्यांना काही पिवळ्या रंगाच्या गोळ्या देण्यात आल्या होत्या, ज्या एकस्टेसी नावाचं जे पार्टी ड्रग होतं त्याच्या या गोळ्या होत्या आणि त्याचाच त्यांना त्रास झाला. जसं ड्रग्सचा वापर या कॉन्सर्टमध्ये झाल्याचं समोर आलं तसं पोलिसांनी तातडीने पावलं उचलत या संपूर्ण प्रकरणामध्ये सदोष मनुष्यवध त्यासह अंमली पदार्थ विरोधी कायद्याच्या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला. जे आयोजक होते त्यांच्यावरती गुन्हा दाखल करत 3 ते 4 लोकांना आतापर्यंत अटक करण्यात आल्याची माहिती आहे. नेमकं हे ड्रग्स
कसं आलं, यामध्ये नेमक्या किती विद्यार्थ्यांनी या ड्रग्सचं सेवन केलं याचा सगळ्याचा तपास आता मुंबई पोलिसांकडून सुरू करण्यात आलेला आहे. मात्र अशा प्रकारचे जे म्युझिक कॉन्सर्ट मुंबईमध्ये होत असतात त्यामध्ये कशा प्रकारे ड्रग्सचा सर्रास वापर होतो हे आता पुन्हा एकदा सिद्ध झालंय. व्हिडिओ जर्नलिस्ट विजय देसाईसह सचिन गाड, AB माझा, मुंबई. तर मुंबईमध्ये म्युझिक कॉन्सर्टमध्येच ड्रगच्या ओव्हरडोसनं विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याचं प्रकरण समोर आलंय. 9x9 म्युझिक या कॉन्सर्टमध्ये नियमांना धाब्यावर बसवल्याचा प्रकार समोर आलाय. कार्यक्रमाच्या प्रवेशद्वारावरच सावळा गोंधळ असल्याचे व्हिडिओ देखील आता व्हायरल होत आहेत. कार्यक्रमामध्ये सुरक्षेच्या अपुऱ्या उपाययोजना असल्याचं देखील समोर आलेलं आहे. तर गोरेगावच्या नेस्को संकुलामधल्या कॉन्सर्टच्या दरम्यान ड्रग्सच्या सेवनामुळे 2 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये एक तरुण आणि एका तरुणीचा समावेश आहे. आतापर्यंत एकूण 6 जणांना अटक करण्यात आली आहे. मात्र एकूणच या कॉन्सर्टमध्ये अनेक नियमांची पायमल्ली करण्यात आल्याचं समोर येत आहे. सचिन गाड आमचे प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात माहिती देत आहेत. सचिन, अगदी म्हणजे प्रवेशद्वार होतं त्याच ठिकाणी गोंधळ झाल्याची दृश्य आता समोर येत आहेत. प्रचंड गर्दी या ठिकाणी झालेली आहे. काय नवीन व्हिडिओमधून समोर आलंय? नक्कीच यामिनी आपण बघतोय की या संपूर्ण 9x9चा जो कॉन्सर्ट होता त्यामध्ये अनेक नियमांचं उल्लंघन झालेलं आहे. ड्रग्सच्या अतिसेवनामुळे इकडे दोघांचा मृत्यू झालेला आहे. मात्र आपण जे प्रवेशद्वारावरचे व्हिडिओ बघतोय त्यामध्ये देखील आपण बघतोय की गर्दी ही आटोक्याबाहेर गेलेली आहे. जे मेटल डिटेक्टर लावलेले आहेत त्याचा जवळजवळ काही वापरच होत नाहीये. कोण आत जात आहे, कोणाची तपासणी होताना दिसत नाही आणि त्यामुळेच कुठे ना कुठे आपण बघतोय की ड्रग्स तिकडे आत नेल्याचा आणि तिथेच त्यांचं सेवन झाल्याचा संशय सध्या पोलिसांना आहे. खरं तर इथे एवढ्या ज्या संख्येने इथे तरुणाई किंवा विद्यार्थी इथे येणार होते त्या संख्येने सुरक्षा असणं अपेक्षित होतं. प्रत्येकाचं चेकिंग करून फ्रिस्किंग करून त्यांना खरं तर आत सोडणं अपेक्षित होतं. कोणाकडे काही अंमली पदार्थ नाहीत ना किंवा मग काही इतर वस्तू नाहीत ना याचंच चेकिंग अपेक्षित होतं. मात्र तसं काहीच होताना दिसत नाहीये. पोलिसांकडे याची सगळी माहिती दिली होती का, पोलिसांची परवानगी होती का, असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होते आणि म्हणून आपण बघतो की आयोजकांवरती देखील पोलिसांनी आता गुन्हे दाखल केलेले आहेत. काही आयोजकांना अटक देखील केली आहे आणि आणखी कोण जबाबदार आहे त्यांचा सध्या पोलिसांकडून तपास चालू आहे. यामिनी. अगदी सचिन, धन्यवाद माहितीसाठी. Solid. The sound was crap. I don't know who's spreading the propaganda of Function 1 being good speakers. They're terrible. What more? Phone thefts, invalid entries at 500 rupees. Still an okayish event for the 1500 price point. Nothing to have FOMO over. Here we have another mediocre high techno event in Mumbai. 9x9. For starters, you get a 45-minute wait at the box office and security checks where metal detectors stop working and people just keep rushing in. If you bought a VIP ticket, congrats. There's nothing VIP about it. They should start adding a disclaimer. VIP is only a category name and does not represent its true nature. Then we have some more people barging into VIP without a ticket, jumping across the barricades. The security tried their best, but you know as they say, India hai chalta hai. Then we have those brilliant minds who decided to have this massive AV console right in the front up close. The lasers were solid, the sound was crap. I don't know who's spreading the propaganda of Function 1 being good speakers. They're terrible. What more? Phone thefts, invalid entries at 500 rupees. Still an okayish event for the 1500 price point. Nothing to have FOMO over. Here we have another mediocre high techno event in Mumbai. 9x9. For starters, you get a 45-minute wait at the box office and security checks where... नागपूरमध्ये एक धक्कादायक अशी घटना घडली आहे. राजधानी एक्सप्रेसमधून 4,26,00,000 रुपयांचे कोकेन जप्त करण्यात आले आहेत. पोलिसांनी याबद्दलची माहिती देखील दिली आहे आणि या प्रकरणी एका महिलेला अटक करण्यात आली आहे. या महिलेची रवानगी न्यायालयीन कोठडीमध्ये झाली आहे. शॅम्पूच्या बाटल्यांमध्ये कोकेनचे कॅप्सूल्स लपवून ही तस्करी सुरू होती. मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे महसूल गुप्तचर संचालनालयाच्या नागपूर युनिटनं ही कारवाई केली आहे. यामध्ये DRI पथकानं तब्बल 4,26,00,000 रुपयाच्या किमतीचे 853 ग्रॅम कोकेन हे जप्त केलेलं आहे आणि या प्रकरणी या महिलेला अटक करण्यात आली आहे. अंमली पदार्थ तस्करीसाठी गुन्हेगार आता किती कुटील मार्ग अवलंबत आहेत याचाच धक्कादायक नमुना नागपूरमधून समोर आला आहे. नाशिकच्या नामांकित IT कंपनीमध्ये झालेल्या अत्याचार आणि धर्मांतर या प्रकरणामधील संशयित आरोपी अश्विनी चेनानी हिची आज पुन्हा एकदा SIT कडून कसून चौकशी होणार आहे. तिच्या पोलीस कोठडीची मुदत उद्या संपणार आहे. त्यामुळे न्यायालयामध्ये हजर करण्याच्या आधी आज दिवसभरामध्ये जास्तीत जास्त माहिती गोळा करण्याचा प्रयत्न SIT करते आहे. ऑपरेशन मॅनेजर पदावरती काम करणाऱ्या अश्विनी चेनानी हिच्याकडे पीडित महिलांनी तक्रार केली होती. मात्र तिने दुर्लक्ष केलं. इतकंच नाही तर तुमको क्या हायलाइट होना है क्या, छोड दो जाने दो असं म्हणत पीडितेला दरडावत लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपींना
पाठिंबा दिल्याचा, पाठीशी घातल्याचा आरोपही चेनानीवरती करण्यात आलाय. नाशिकमधल्या TCS या कंपनीमधल्या धर्मांतर प्रकरणामध्ये आता सर्व आरोपींच्या बँक खात्यांची देखील SITच्या मार्फत चौकशी केली जाणार आहे आणि तपास होतोय. 2022 पासून आरोपींनी कट्टरतेचं जाळं विणल्याचा संशय आहे. महिला अत्याचार आणि धर्मांतराचा प्रयत्न या प्रकरणाची तपासणी वेगानं सुरू आहे. संशयितांना देशाबाहेरील व्यक्ती किंवा संघटनांकडून फंडिंग होतं का याचा देखील SITकडून तपास होतोय. SITच्या माहितीच्या आधारे तपासणी सुरू आहे. आपले मनसुबे पूर्ण करण्यासाठी आरोपी हे काम संपल्यानंतर घरी न जाता कंपनीमध्ये विशिष्ट हालचाली करायचे अशी माहिती देखील तपासातून समोर आली आहे. काही महिलांना मानसिक दबावाखाली ठेवलं जायचं, त्यामुळे आता ईमेल, चॅट्स, कॉल रेकॉर्डिंग्ज या सगळ्याची तपासणी केली जाते. अमरावतीमधली पुढची एक धक्कादायक अशी बातमी. अमरावतीच्या परतवाडा या ठिकाणी आरोपीनं अनेक तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांना ब्लॅकमेल करून त्यांच्यावरती लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर आरोप झालाय. या प्रकरणी मोहम्मद अयाद, मोहम्मद तन्वीर याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि त्याला अटकही करण्यात आली आहे. भाजप आमदार प्रवीण तायडे यांच्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल झालाय. आरोपीनं 180 तरुणींचं लैंगिक शोषण केल्याचा गंभीर आरोप अनिल बोंडे यांनी केलाय. या प्रकरणी 350 व्हिडिओ व्हायरल करण्यात आले असाही आरोप आहे. तर पोलीस ठाण्यामध्ये ठिय्या दिल्याच्या नंतर गुन्हा दाखल झाला अशी प्रतिक्रिया आमदार प्रवीण तायडे यांनी दिली आहे. प्रणय निर्माण आमचे प्रतिनिधी आपल्याला या संदर्भातली माहिती देत आहेत. प्रणय, मोठ्या प्रमाणावरती अनेक तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढलं जात होतं, त्यांच्यावरती अत्याचार केला जात होता आणि त्याचे व्हिडिओ देखील व्हायरल करण्यात आले होते. काय नेमकं तपासामधून समोर येत आहे या आरोपीला अटक केल्याच्या नंतर? काही तांत्रिक कारणांमुळे प्रणयशी आपला संपर्क होत नाहीये. मात्र 180 तरुणींचं त्यानं लैंगिक शोषण केलं असा गंभीर आरोप अनिल बोंडे यांनी देखील केलेला आहे आणि यानंतर गुन्हा दाखल करण्यात आलाय. आता आरोपीला अटक देखील करण्यात आलेली आहे. साधारणपणे 350 व्हिडिओ व्हायरल झाले असाही आरोप आहे. पोलीस ठाण्यामध्ये ठिय्या द्यावा लागला या सगळ्या प्रकरणी आणि त्याच्यानंतर या सगळ्याविषयी गुन्हा दाखल करण्यात आला अशी प्रतिक्रिया तिथल्या आमदार प्रवीण तायडे यांनी देखील दिली आहे. नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याच्यावरती लैंगिक अत्याचार आणि फसवणुकीचे एकापाठोपाठ एक असे गुन्हे दाखल झालेत. एका महिलेला लग्नाचं आमिष दाखवून लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अशोक खरात याच्या विरोधात 4था गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. या प्रकरणांमध्ये महिलांचं लैंगिक शोषण, औषध देऊन अघोरी कृत्य आणि गर्भपात यांचा समावेश आहे. दरम्यान 4थ्या गुन्ह्याप्रकरणी अशोक खरात याला आज पुन्हा एकदा न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे. SIT 4थ्या गुन्ह्यामध्ये भोंदू खरातला न्यायालयामध्ये हजर करून पुन्हा एकदा पोलीस कोठडीची मागणी करण्याची शक्यता आहे. त्यामुळे आजच्या सुनावणीमध्ये नेमकं काय घडणार हे बघणं महत्त्वाचं राहील. भोंदू अशोक खरातच्या प्रकरणामध्ये ईडीकडून खरातच्या वेगवेगळ्या मालमत्तांवरती आता छापेमारी केली जाते आहे. नाशिकचा तृप्तावाला निवासस्थान, खराच्या संबंधित ओझर इथल्या एका बांधकाम व्यावसायिकाच्या घरावरती, तसंच सिन्नरच्या ईशानेश्वर मंदिर, शिवनिका संस्थानाचं कार्यालय, जगदंबा पतसंस्था या वेगवेगळ्या ठिकाणी झाडाझडती घेतली जाते आहे. ईडीकडून अशोक खरात याची आलिशान गाडी देखील जप्त करण्यात आली. तसंच काही आर्थिक व्यवहार, संबंधित कागदपत्र आणि बँकेचे आर्थिक व्यवहार या सगळ्यांची चौकशी सुरू आहे. सकाळी 6 वाजल्यापासून तर रात्री उशिरा 9 वाजेपर्यंत ही कारवाई सुरू होती. भोंदू अशोक खरात याच्या मालमत्तांवरती ईडीनं टाच आणली आहे. खरातची लक्झरियस मर्सिडीज कार ही देखील ईडीकडून जप्त करण्यात आली आणि ही कार त्यानं बांधकाम व्यावसायिक राजेंद्र जासूद यांच्याकडून फसवणूक करून घेतली होती. जासूद याला लॉजिस्टिक्सचा व्यवसाय करायचा होता आणि त्यामध्ये त्याला यश हवं होतं. यासाठी त्याने अशोक खरात याच्यासोबत संपर्क साधला. अशोक खरातने त्याला परदेशामध्ये घेऊन जा असं सांगितलं. त्याचबरोबर अवतार पूजा करण्यासाठी मर्सिडीज कार घेऊन दे, अन्यथा तुझा मृत्यू होईल अशी भीती घातली. त्यामुळे 31 ऑगस्ट 2018ला जासूदनं पुण्यामधल्या शोरूममध्ये 90 लाख रुपयांची गाडी बुक केली. विशेष म्हणजे या गाडीचा नंबरही अंकशास्त्रानुसार बनवण्यात आलाय. या सगळ्याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी. भोंदू अशोक खरात याच्या विरोधात कारवाईचा फास दिवसेंदिवस आवळला जात आहे.
सोमवारी दिवसभर ईडीच्या माध्यमातून त्याच्या मालमत्तांची तपासणी करण्यात आली, चौकशी करण्यात आली. त्याचे अनेक खाते आहेत ते सीज देखील करण्यात आलेले आहेत. आर्थिक व्यवहार त्याने कोणाशी किती केलेला आहे याची सगळी माहिती घेतली जात आहे. आणि त्याचबरोबर तृप्ताबाला हे त्याचं निवासस्थान आहे. इथे देखील पहाटे 5 वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत ईडीची चौकशी सुरू होती. आणि त्याचबरोबर अशोक खरात याच्या मालकीची असणाऱ्या मर्सिडीज कारवर देखील आता ईडीने टाच आणलेली आहे. मर्सिडीज कार ही ईडीने आता सीज केलेली आहे. ही जी मर्सिडीज कार आहे ही त्याला जासूद या बांधकाम व्यावसायिकाने दिलेली होती. त्याच्याकडनं त्याने ती लाटलेली होती. अवतार पूजा तुला करावी लागेल. लॉजिस्टिक व्यवसायामध्ये जर तुला यश पाहिजे असेल त्यासाठी तुला वेगवेगळ्या पूजा कराव्या लागतील आणि त्यासाठी मला तू मर्सिडीज कार भेट दे अशा स्वरूपाचं त्याने गळ घातलेली होती. नाहीतर तुला मृत्यू होईल अशी मृत्यूची भीती घातलेली होती. 90 लाख रुपयाची ही कार आहे. त्यासाठी 15 लाख रुपयाचं डाऊन पेमेंट करण्यात आलेलं होतं. तर राजेंद्र जासूद याच्या आयसीआयसीआय बँक खात्यामधनं 75 लाख रुपयाचं कर्ज काढण्यात आलेलं होतं आणि त्या कर्जाची परतफेड ही करण्यात आलेली होती. मुळात या गाडीचा नंबर MH15GL 8181 असा आहे. पुण्यातून जरी त्याने कार घेतली असली तरी त्याला नाशिकचा आरटीओ पासिंगचा क्रमांक हा मिळालेला आहे. तो क्रमांक नेमका कसा मिळाला हा देखील आता तपासाचा भाग आहे. अशोक खरात आपल्या भक्तांना कशा पद्धतीने फसवायचा, त्यांची लुबाडूक करायचा हे यामधनं सिद्ध होत आहे. आता ईडीचा कारवाईचा फास त्याच्यावर आवळला जात आहे. आर्थिक गुन्हे त्याच्यावर सिद्ध होत आहेत. आणि दुसरीकडे त्याने ज्या मालमत्ता कमवलेल्या होत्या, ज्या मालमत्ता इतरांकडून ओरबाडून घेतलेल्या होत्या त्यांचा देखील आता टाच त्यांच्यावर देखील आलेली आहे. ईडीकडनं ही महागडी गाडी आता सीज करण्यात आली आहे. कॅमेरामन मंगेश सोनवणेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक. बोंधू अशोक खरातचा एन्काउंटर करतील अशी शंका काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदेंनी व्यक्त केली आहे. खरातच्या प्रकरणामध्ये अनेक सत्ताधारी लोकांशी संबंधित नावं देखील समोर येत आहेत. त्यामुळे हेच लोक खरातचं एन्काउंटर करतील अशी शंका प्रणिती शिंदेंनी व्यक्त केली. आता मला तर वाटतं की खरातांचा कुठेतरी काहीतरी एन्काउंटर करतील. कारण का खूप नावं येणार आहेत ज्याच्याशी ते जुडले आहेत. आणि आता जे सत्ताधारी आहेत, मिनिस्टर्स आहेत, त्यांना घेऊन पण ही नावं येणार आहेत. एकीकडे आपण महिला आरक्षणाचा विषय आणि तिथे महिलांचं शोषण होत असेल तर मग खरंच काय तुम्ही कोणत्या पद्धतीत आरक्षणवर होतं पण ते खालपर्यंत जर तुमचे विचारच महिलांच्या विरोधात असतील तर तुम्ही आरक्षण कसं लागू करणार. अजूनही मला असं वाटतं काही त्यांना पुरावे बाहेर येणार आहेत. पण मी तुम्हाला सांगते त्याआधी त्यांचं काहीतरी हेच लोक करवतील अशी मी शंका व्यक्त करते. नाही, संवेदनशील विषय आहे. अमरावतीमध्ये असा विषय होणे अजून संवेदनशील आहे आणि त्यामुळं या विषयाचं गांभीर्य सरकारकडे आहे. आणि यामध्ये आम्ही मोठी त्या ठिकाणी यंत्रणा लावून त्याची चौकशी करतो. समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहामध्ये तिथल्या विद्यार्थ्यांनी जो हिडमा नक्षलवादी होता याचं उदात्तीकरण करणारे गाणे आणि प्रदर्शन केलेलं आहे. या संदर्भात काही कारवाई केली जाणार आहे का? नाही, मला आता ते बघावं लागेल. त्याची दखल घेतली असेल तिथे पुण्यामध्ये. पण अशा विचार आणि असं विचार अंगीकारून कार्यक्रम करणे काही योग्य नाही. नितीन गडकरी यांनी VSR कंपनीच्या विमानातून प्रवास करू नये असं म्हणतात रोहित पवार. असं आहे की रोहित पवार काय बोलले, नितीन गडकरी साहेब काय बोलले याचा माझा काहीच चर्चा यायला नाही, संदर्भ नाही. रोहित पवार आजकाल मीडियामध्ये त्यांचे संदर्भ, त्यांचे विषय टिकवण्याकरता ते बोलतात. मला नितीन गडकरी त्यांच्याशी काय बोलले मला माहिती. कॅबिनेट बैठक झाली काल. एक प्रश्न असा आहे, शिंदे अनुपस्थित होते काल, कॅबिनेट बैठक झाली, एकनाथ शिंदे अनुपस्थित होते, याकडे तुम्ही काहीच संदर्भ नसतो. मी काल नाही जाऊ शकलो. मंगळवारी कॅबिनेट असतं, ती सोमवारी झाली. आम्हाला वाटलं बुधवारी होणार, त्यामुळे मी पुण्यामध्ये होतो. मी मुख्यमंत्र्यांची मान्यता घेतली. एकनाथ शिंदेजीचे काही पूर्वनियोजित कार्यक्रम असतील त्यामुळं मंगळवारची बैठक सोमवार झाल्यामुळं जवळपास 2-3 मंत्री 4 मंत्री त्या ठिकाणी जाऊ शकले. नागपूरमध्ये ट्रेनमध्ये 4 कोटीचं कोकेन सापडलेलं आहे. मुंबईमध्ये देखील एक प्रकार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.